हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास षड्राचोत्सव पर्वातील एका महत्वाच्या धार्मिक विधीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्याला आपण नागपूजन किंवा नागदिवे असंही संबोधतो मित्रांनो. तर या संबंधी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर, दक्षिणायन, हेमंत ऋतू, मार्गशीर्ष मास, शुक्ल पक्ष, षड्राचो पर्व काळ जो आहे तो शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. अर्थात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्टी पर्यंत एकूण 6 दिवसांचा शास्त्रोक्त कुळाचार कुळधर्म या पर्वामध्ये केला जाणार आहे. त्यातलाच एक भाग आहे नागदिवे, नागपूजन. तर नागदिव्यांनी नागपूजन कोणत्या कुटुंबाने करावे, कधी करावे, कसे करावे, हा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो. आपल्या पुरुष कुळदेवतेची घटस्थापना आपण केली नसेल तरच आपण याप्रमाणे धर्माचरण करावे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण घटस्थापनेतील उपवासाचा प्रश्न येत नाही. कुळदेवता घटावर बसता उठता उपवास वा 6 दिवसांचा उपवास करायचा असतो नियमाप्रमाणे. नागदिव्यासह अन्नाचा नैवेद्य गायीला लावणे वा दुसऱ्या दिवशी तोच शिळा नैवेद्य आपण खाणे योग्य वाटत नाही. यात उपवास करणे हे महत्वाचे कर्मकांड समजावे. ज्यांच्या घरी आपल्या पुरुष कुळदेवतेची घटस्थापना आहे त्यांना माझे आग्रहाचे सांगणे आहे की नुसतेच बाजरीचे दिवे करायचे असतील तर हे कर्मकांड षष्टीला अर्थात चंपा षष्टीला करावे. कारण या दिवशी बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत नैवेद्यात असते. भरतात कांदा लसणाची कोवळी पात वापरली जाते. हरभरा पानांची भाजी केली जाते. नेहमीप्रमाणे घटस्थापित कुळदेवतेची अभिषेकयुक्त पूजा महाआरती आटोपल्यावर कुळदेवता म्हणून ब्राह्मण वा लिंगी ब्राह्मण देवतेला आपल्या घरी आमंत्रित केले जाते. त्यांचा योग्य तो यथाशक्तीने मान सन्मान करून अन्न वस्त्र दक्षिणा दिली जाते. पूजेतील दानी वस्तू त्यांना दान करण्यात येतात. 5 किलो ज्वारी, क्षमा करा, 5 किलो बाजरी दान करावी किमान. घटविसर्जन विधी त्यांच्या हस्ते केला जावा. म्हणजे सर्वच प्रश्न आपोआप सुटतात. यामुळेच पंचमीचा कुळाचार हा शास्त्रशुद्ध नसल्याचे प्रॅक्टिकली अनुभवाला येते. एकतर मार्गशीर्षातील पुरुष कुळदेवतेची घटस्थापना न करणे म्हणजे पुरुषाविना कुटुंब अशी परंपरा त्या घराण्यात सुरू होते. या घराण्यात पुरुष असता ते वंशवृद्धीला अपात्र ठरतात. त्यांच्यात वीर्यदोष वा नपुंसकता जास्त असण्याची शक्यता राहते. तसेच कुळदेवीची घटस्थापना नवरात्रात न केल्यास घरातील स्त्रीच्या बाबतीतही असे घडू शकते. अशा घराण्यात पुत्रहीनता जास्त सापडते. मित्रांनो, आपले धर्मशास्त्र सांगते की चूल व पैसा वेगळा झाला की देवकार्य देखील वेगळे होतात. काही लोक मात्र गावाकडे वा वरिष्ठ भावाकडे बोट दाखवतात. ही साधी सोपी पळवाट आपल्या वंशवृद्धीवर घाला घालणारी आहे. हे त्यांना कळत नाही वा कळतंय पण वळत नाही असे नाईलाजाने मला म्हणावे लागते मित्रांनो, पंचमी साजरी करण्याचा आणखी एक शास्त्रशुद्ध व पुण्याचा मार्ग मी आपणास सांगतो. मग आपल्या घरी घटस्थापना असो वा नसो, मार्गशीर्ष पंचमीला सकाळच्या देवपूजेत शिवलिंगाची विशेष रुद्राभिषेक युक्त पूजा शिवमंदिरात करण्याचा संकल्प सोडा. घरची सर्व पूजा आटोपल्यावर पूजा साहित्य घेऊन जवळचे जागृत शिवमंदिर गाठावे. शिवलिंगावरील अभिषेक पात्रात एक तांब्या पाणी टाका. रुद्राभिषेक बोला. शिवलिंगाची विभूती गंधाक्षत लावून पूजा करा. बेलपत्र व पांढरी फुले वाहा. धूप दीप दाखवा.
आपल्या कुटुंबातील पुरुषांच्या संख्येच्या दुप्पट बाजरीचे उकडीचे दिवे केलेले असतील. जर आपल्या कुटुंबात पुरुष नसतील तर पंचमी तिथीनुसार 5 दिवे केलेले असतील. त्यात गायतुपात वात पेटवा, सोबत 2 दिवसे व 2 मुटके केलेले असतील ते ठेवा. श्रीफळ व ऋतुफळ नैवेद्यात ठेवा. दूध लाह्यांचा नैवेद्य नागदेवतेसाठी ठेवा. श्रीफळ ऋतुफळ ठेवा. त्यांच्यासाठी भगवान शिवाला दीर्घायुष्य मागा. आपला सर्वांना उपवास असता केवळ देवतेसाठी अन्नाचे ताट बनवणे देखील योग्य नाही. आपली वासना त्या अन्नावर जाते आणि मग आपल्या नावे दोष जमा होतो मित्रांनो. आरती कापूर आरती करा, जय जयकार करा, घालील लोटांगण घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, प्रदक्षिणा घाला, नमस्कार करा, खाली बसून मंत्र जप माळेविना घ्या, राष्ट्रीय प्रार्थना व क्षमा प्रार्थना देखील घ्या मित्रांनो. शेवटी दानपेटीत काही योग्य अशी दक्षिणा टाका. दिव्यांची थोडी काजळी सोबत घरी आणा. आपल्या घरी येऊन घरातील पुरुषांना औक्षण करा. त्यांच्यासाठी कुळदेवतेला दीर्घायुष्य मागा. पण शारदीय नवरात्रात घरातील स्त्रियांसाठी असे कर्मकांड केले असेल तर अन्यथा पुरुषांसाठीच औक्षण व दीर्घायू कामना का करायची, असा माझा प्रश्न आहे. तेव्हा स्त्री पुरुष भेदभाव न करता, कमी न लेखता दोघांनीही एकमेकांना समदृष्टीने समभावाने पहावे. दोघांनाही समान अधिकार मिळायला हवा मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा नागपूजन नागदिव्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो मा